आज आपण नैसर्गिक संख्याची बेरीज हा घटक पाहू. सुरुवातीला आपण एक उदाहरण घेऊ. पहा, 1 ते 1 पासून 50 पर्यंतच्या सर्व क्रमवार संख्याची बेरीज किती. आता पहा, क्रमवार संख्येची 1 पासून तर 50 पर्यंतच्या आपल्याला सर्व क्रमवार संख्याची बेरीज घ्यायची जातात. याच्यासाठी सूत्र आहे. पहा, ह्या 1 पासून 50 पर्यंत नैसर्गिक संख्या आहेत, म्हणून नैसर्गिक संख्येची बेरीज बरोबर पहिली नैसर्गिक संख्या अधिक शेवटची नैसर्गिक संख्या भागिला 2 गुणिला एकूण संख्या. आता पहा, नैसर्गिक संख्येची बेरीज बरोबर पहिली नैसर्गिक संख्या अधिक शेवटची नैसर्गिक संख्या गुणिला एकूण नैसर्गिक संख्या भागिला 2. आता पहा, पहिली नैसर्गिक संख्या काय आपल्या उदाहरणामध्ये 1 दिलेली आहे, अधिक शेवटची नैसर्गिक संख्या काय आहे 50 दिलेली, भागिला 2. एकूण संख्या किती, 1 ते 50 किती झाल्या 50. पहा, 50 आणि 1 51, याची बेरीज 51 झाली, भागिला 2 गुणिला 50. याने जर भाग दिला 2 या 50ला तर भाग 25चा गेला. मग याची काय करायची, आता 51 आणि 25ची गुणाकार करायचा. मग 25 1 25, 25 5, हातचे आले 2, 25 5 125 आणि हे 2 127, म्हणजे किती 1275. म्हणजे 1 पासून 1 ते 50 पर्यंत संख्येची बेरीज बरोबर 1275 आली. आता पहा, दुसरं उदाहरण, यामधलं 1 ते 17 पर्यंत सर्व संख्याची बेरीज किती. आता पहा, याला सूत्र आहे पहिली. आता नैसर्गिक संख्येची बेरीज बरोबर पहिली नैसर्गिक संख्या अधिक शेवटची नैसर्गिक संख्या भागिला 2 गुणिला एकूण नैसर्गिक संख्या. हा पहा, याच्यामध्ये आता पहिली नैसर्गिक संख्या काय आहे 1, शेवटची नैसर्गिक संख्या किती आहे 17, भागिला 2, एकूण नैसर्गिक संख्या किती येतं 17च्या 1 ते 17 17. पहा, 17 आणि 1 18 गुणिला 17 भागिला 2, याने 18 ने याला भाग दिला, हे काय राहिले 9. 9 7 63, 63ची 3 हातचे आले, याचा गुणाकार करू आपण. 9 7 63, 63ची 3 हातचे आले 6, 6 9 1 9, 9 6 15, म्हणजे किती 153. म्हणजे 1 ते 17 पर्यंत संख्येची बेरीज बरोबर किती आली 153. यामध्ये आता आपण उदाहरण पाहू. पहा, 2 ते 80 पर्यंत सर्व नैसर्गिक संख्याची बेरीज किती. आता पहिली नैसर्गिक संख्येची बेरीज बरोबर पहिली नैसर्गिक संख्या अधिक शेवटची नैसर्गिक संख्या भागिला 2 गुणिला एकूण नैसर्गिक संख्या. आता हे सूत्र आहे. सूत्रामध्ये पहिली नैसर्गिक संख्या काय इथं
2 अधिक शेवटची नैसर्गिक संख्या किती आहे 80 भागीला 2. आता इथे एकूण नैसर्गिक संख्या वेगळ्या पद्धतीने काढावं लागते ना पहा, कारण की इथं एक ही संख्या 2 ते 80 याची काय करायची, ह्या जर संख्या काढायच्या असल्या तर काय 80मधून 2 वजा करायचे आणि याच्यात 1 अधिक मिळवायचा. 80तून 2 गेले 78 राहिले प्लस 1 म्हणजे किती टोटल 79 संख्या आहेत पहा, कारण की 2 पासून सुरुवात झाली, 2 पण संख्या धरावं लागते म्हणून याच्यात किती झाली 79 टोटल संख्या झाल्या. किती 2 ते 80पर्यंत पहा. मग 80 आणि 2 82 भागीला 2 गुणिला 79. आता पहा याच्यामध्ये जर गुणाकार केला तर किती 41 आला, भागाकार केला तर याला 41 आला. तर भाई 41 गुणिला 79 याचा जर आपण गुणाकार केला तर पहा मग 2 ते 80पर्यंतच्या नैसर्गिक संख्येची बेरीज किती आली 3239.